जो काही व्लॉग आहे तो माझ्या संध्याकाळच्या रुटीनचा तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सर्वच महिलांची सकाळची रुटीन जशी धावपळीची असते तशी संध्याकाळची पण असते। आणि ज्या घरी लहान मुलं असतील तर तिथे खूप सारा पसारा असतो, खूप कामं अजून जास्त वाढतात। तर तसंच आज माझ्याकडे पण तसंच झालं आहे, कारण किटू लहान असल्यामुळे ती काय करते, सकाळी स्कूलवरनं आली का सकाळी मी जेवढं आवरलेलं असतं तेवढं परत पसारा होतोच। ती स्कूलमधनं आली का जेवण वगैरे केलं की लगेच ती तिचं टॉयज जे काही असतात ते खेळायला घेते आणि तिला जो काही होमवर्क दिलेला असतो तो काही थोडाफार करून घेते आणि त्यानंतर तिला जबरदस्तीने झोपवावं लागतं, तेव्हा ते थोडंसं घर आवरायला मला टाईम मिळतो। तर इथे मी तिला आता झोपवून घेतलेला आहे। तर ती झोपल्यानंतर मी लगेच तिचा जो काही पसारा होता तो मी आवरून घेतला आणि घराला झाडू मारून घेतला। तर ती झोपली असल्यामुळे मी हॉल, किचन आणि दुसरा जो काही बेडरूम आहे छोटावाला तो आणि गॅलरी झाडून घेतल्या आणि त्यानंतर ती उठल्यानंतर मी बेडशीट वगैरे जे काही आहे ते व्यवस्थित लावून घेतलं आणि ती झोपायच्या आधी ना बरीच मस्ती चालली होती तिची। आपण जे लहानपणी खेळ खेळायचो ना की पोत्यात जंपिंग करायचो, तर ते ती पिलो कवरसोबत खेळत असते। तर त्यासाठी तिने सर्व पिलो कवर काढून त्यात खेळली, त्यानंतर मग ती झोपली। तर आता माझा बेड जो काही होता तो आवरून झाला आहे। त्यानंतर आपण सकाळी जे काही कपडे धुतलेले असतात तर ते आता मी बाहेरून काढून आणि त्याच्या घड्या करून घेणार आहे। बरेच जण बोलतात की बायकांना घरात काय काम असते, तर कधी कधी असे वाटते ना आपण जॉब केला असता तो परवडला असता। मी आधी जॉब करत होती तर तेव्हा मला असं वाटायचं नाही की कधी मी जॉब सोडेल आणि घरी राहणार, तर असं आता नको वाटतं। तर तेव्हा सकाळी मी 8:30पर्यंत आमचा दोघांचा टिफिन रेडी करून झाडू फरशी सर्व करून मी जॉबला जात होती आणि संध्याकाळी 7ला यायची। तर घर अगदी जसंच्या तसं असायचं आणि लहान मुलं म्हटले की पसारा तर होणारच आहे, तो नो डाऊट। सकाळी स्कूलवरनं यायच्या आधी सर्व घर रेडी एकदम छान व्यवस्थित आवरलेलं असतं, तसं दुपारी परत आवरायचं असतं आणि परत सायंकाळी तेच रुटीन। तर असं 3 वेळा घर आवरून कधी कधी वाटतं अरे नको जॉबच केला असतं तो बरं झालं असतं, पण असो बोललं तितकं कमीच आहे। तर इथे ज्या काही मी कपडे घड्या केल्या होत्या ना तर ते मी ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित ठेवून देते। तर मी तुमच्यासोबत तो आधी व्हिडिओ पण शेअर केला आहे। तर मिशोवरनं मी हे ऑर्गनायझर मागवले होते, तर इतका छान यूज होतो। हर एक ड्रेस जिथल्या तिथे जातो आणि आपले भरपूर व्हरायटी असतात लेडीजच्या, की नाईट ड्रेस वेगळा, दुपारचा ड्रेस डेली रुटीनचा वेगळा, तर असे सर्व व्यवस्थित लावले जातात आणि किट्टूचे पण कपडे एकदम व्यवस्थित लावले जातात। आणि त्यानंतर मी दुपारी जे काही जेवणाचे भांडे धुतले होते ते मी आता लावून घेणार आहे आणि बरेच जे काही भांडे होते ना ते ओले होते तर ते मी पुसून लावून घेणार आहे। तर बरे ओले भांडे न लावता आपण थोडे पुसून घेतले ते चांगले असतात, कारण किचन ट्रॉली जी आहे ना ती गंजायची जास्त शक्यता असते ओल्या भांड्यांमुळे, तर त्यापेक्षा आपण पुसूनच लावलेले बरे। आणि त्यासोबतच आपण सकाळी गर्दीत बरेच भांडे इकडे तिकडे होतात, तर ते मी भांडे लावत असताना सर्व नीट ऑर्गनाईज करून घेते, म्हणजे कसं नंतर आपल्याला आपली ट्रॉली जी काही असते ती छान ऑर्गनाईज दिसते। तर इथे आम्ही चाललो आहेत खाली सायकल खेळायला, तर किट्टू मॅडम होत आहे रेडी, तर ती छान व्यवस्थित स्वतःला लोशन वगैरे लावून रेडी करत असते, ते मला सांगायची अजिबात वेळ नाही येत तिला। तर इथे आम्ही खाली पोचलो आहे, तर तिने सायकलचे 7-8 राऊंड मारले आणि त्यानंतर आम्ही ट्रॅकवर पोचलो। तर तिथे पण आम्ही बऱ्याच वेळ खेळलो। तर बघू शकतात आत्ता वाजलेत फक्त 5:45 ते 6 काहीतरी झालेले आहेत, तर बघू शकतात तरी किती अंधार झाला आहे। तर त्यामुळे ना मी लवकरच आवरायला घेते आता। आणि खेळून वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथे ट्रॅकच्या समोरच भाजीपाला वगैरे बसतो, तर तिथून भाजीपाला वगैरे घेतला, त्यात टोमॅटो, काकडी बरेच काही घेतलं। तर आता आम्ही घरी आलेलो आहोत। तर घरी आल्यावर मी जे काही भाजीपाला आणला होता तो लगेचच फ्रीजमध्ये ठेवून दिला। तसं मी भाजीला फक्त गिलकेच आणलेत, बाकी सर्व जे काही आहे ते आम्ही सलाडसाठी आणलेलं आहे। तर सध्या चालला आहे माझा आणि किट्टूच्या डॅडींचा डाएट, तर त्यासाठी सलाड खूप गरजेचं असतं, तर त्यामुळे आम्ही जरा जास्तच काकडी, टोमॅटो आणि बीट वगैरे आणून ठेवतो। तर अशा पद्धतीने देवपूजेचा टाईम झालेला आहे, तर देवपूजा करून घेतली आणि आपला जे मुख्य दरवाजा असतो तिथे पण मी आपला दिवा वगैरे असतो ते लावून घेतला। त्यानंतर तुळशीला तुपाचा दिवा लावून घेतला आणि आपण रात्री कापूर, धूप
दिवे हे घरात लावल्यानंतर घर अगदी प्रसन्न वाटते आणि असं माझं रोजचंच रूटीन आहे आणि ते मी न चुकता करत असते. आणि देवपूजा झाल्यानंतर आपलं लगेच रूटीन जे काही असतं ते रोजचं काय भाजी करायची. तर आजचं जे आहे ते मी भेंडीच बनवणार आहे. तर सध्या आमचं शॉर्टकट रूटीन चालू आहे, तर त्यामुळेच म्हटलं आजचं आपण संध्याकाळचं रूटीन जे आहे ते शेअर करूया. तर आज मी बनवणार आहे भेंडी. तर त्यासाठी ती मी स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून आणि कट करून घेतली. इथे माझ्या डब्यात मसाल्याच्या डब्यातलं जिरं संपलं आहे, तर ते पण मी लगेच फिल करून घेतलं, म्हणजे सकाळी खूप आपली धावपळ नाही होत टिफिनच्या वेळेस. तर इथे मी भेंडीला फोडणी देऊन घेतली. तर त्यासाठी मोहरी, जिरे, हिंग अगदी एकच मिरची मी भेंडीत टाकून घेतली आहे. तर त्यानंतर भेंडी ॲड करून घेतली आणि मीठ टाकलं. तर मीठ जेव्हा मी टाकते ना तर थोडं जास्त टाकते भेंडीला. तर भेंडी थोडीशी खारट असली ना तर ती खायला पण छान लागते. आणि भेंडी जेव्हा आपण कापतो ना तर ती पण थोडीशी जाडसर कापायची, म्हणजे ती भेंडी जी काही आहे ना ती चिकट होत नाही आणि लवकर पण शिजते. तुम्ही बारीक कापली तेवढाच वेळ लागतो, जाड कापली तरी तेवढाच वेळ लागतो, पण फायदा एवढाच असतो की जाड कापल्याने भेंडी चिकट होत नाही. तर त्यानंतर मी मटकीला फोडणी देऊन घेणार आहे. तर जेव्हा आपण डाएट करतो ना तर तेव्हा मटकी, मूग किंवा आपण डाळीचं सूप वगैरे घेतो ते खूप छान असतात. तर रात्री आपलं पोट भरल्यासारखंही असतं आणि त्याच्यासोबत सलाड घ्यायचं आणि थोडं दही, पण रात्री दही अवॉइड करायची. तर मी रात्री दही वगैरे खात नाही, तर त्यासाठी मटकी बनवून घेते. आणि आजचा जो मेनू आहे तो मटकीचा आहे. तर त्यासाठी मी थोडंसं तेल घेतलं, त्याला जिरं, मोहरी, हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि मीठ पण टाकताना खूप कमी टाकलं आहे. आणि 1 ग्लासभर पाणी, म्हणजे थोडंसं सूप पण तयार होतं आणि पोट भरल्यासारखं असतं. तर अशी मी मटकी बनवून घेतली आहे आणि त्याला 1 शिट्टी काढून घेणार आहे. डाएट करत असताना एकच काळजी घ्यायची असते की आपण तेलाचं प्रमाण आणि मिठाचं जे काही प्रमाण असतं ना ते कमी प्रमाणात घ्यायचं. तर इथे माझी भेंडी आणि मटकी तयार झाली आहे. तर त्यानंतर मी पीठ वगैरे भिजून घेतलं आणि आज तेल संपलं होतं, तर तेलाचे कॅनमध्ये मी 1 पाऊच काढून घेतलं तेलाचं. तर त्या पाऊचमध्ये ना जे काही आपण पीठ भिजलं होतं का ते थोडंसं पाऊचमधून फिरवून घेतलं. तर मी असं बऱ्याच वेळा जेव्हा पण मी कॅनमध्ये तेल ओतते ना तर तेव्हा हे असं करतच असते. तर असंच माझ्या मैत्रिणी पण करत असणार. तर लेडीज म्हटलं की काहीतरी जुगाडू काम करतातच. तर इथे माझा स्वयंपाक जो काही आहे ना तो रेडी झाला आहे आणि त्यानंतर किटूला मी आधी वाढून देणार आहे. तर किट्टूचं कसं जेवण खूप स्लो आहे, तर तिला आधी वाढून देते आणि त्यानंतर मग जे काही आमचं सलाड वगैरे आहे ते मी कापून घेणार आहे. तर सलाडसाठी मी 2 काकड्या, 2 टोमॅटो आणि अर्धं बीट घेतलं आहे. तर आम्हा दोघांना हवं आहे ना, तर त्यासाठी मग तेवढं लागतंच. आणि सलाडचं प्रमाण कसं जेवताना जास्त पाहिजे, तर म्हणजे कसं जेवण पण आपलं कमी होतं आणि पोट पण भरलेलं असतं, रात्री झोप लागते छान. तर इथे सलाड वगैरे मी कापून घेतलं आहे आणि अर्धं जे काही बीट आहे ते फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. आणि सलाड म्हटलं की किट्टूला आधी ते एक सलाड खायला लागतं, त्यातली काकडी, तर ती तिच्यासाठीच असते. असं समजा की काकडी आम्ही जरी आम्हाला नेली ना तर तीच खाते अर्ध्याच्यावरती. तरी म्हणून मी तिला आधीच जेवायला वाढून दिलं. तर असं आमचं जेवण वगैरे झालं आहे. तर त्यानंतर जेवणाचे जे काही भांडे आहेत ते मी धुवून घेत असते. आणि रात्रीचे जे काही कामं असतं ते रात्रीच झालेले बरे, आणि उलट एक्स्ट्रा जे सकाळचे कामं असतात ते रात्री करून घेतलेले कधीही चांगले. तर भांडे धुतल्यानंतर मी ते गॅलरीत ठेवून देते आणि कसं किचन पण असं मोकळा दिसतो आणि पूर्ण क्लीन करायला पण सोपा जातो. तर रात्रीच मी किचन काउंटर वगैरे जे काही असतं ना तर ते मी रात्रीच छान घासून वगैरे पूर्ण धुवून टाकते तो किचन काउंटर. आपण जो काही दिवसभर स्वयंपाक केलेला असतो ती सकाळी तर पुसून घेतलेला असतो आणि त्याने काय होतं झुरळ वगैरे होत नाही. रात्री जो काही चिकटपणा असतो तो आपण क्लीन करून घेतला. तर मी रात्री जे आपले डबे वगैरे असतात ना ते मसाल्याचे ते पण पुसून वगैरे ठेवत असते आणि रात्री झुरळ निघतातच. मग त्यापेक्षा आपण रात्री आपलं सर्व क्लीन करून ठेवलं तर झुरळांचं प्रमाण खूप कमी असतं. आणि मला तरी आठवतं माझ्या घरात मला खूप रेअर कधीतरी मला झुरळ दिसले, तर दिसले बी ना तर मी लगेचच त्याला ते आपल्या जी लाल हीट असते तर त्या यूज करून घेत असते. तर आत्ता माझ्या घरात मला एकही झुरळ दिसत नाही. तर असं व्यवस्थित क्लीन रूटीन असलं ना आपलं तर छान, तर झुरळ व्हायचे चान्सेस कमी असतात. तर माझं किचन काउंटर जो काही आहे तो क्लीन झाला आहे आणि त्यानंतर किट्टूचं जेवण झालं.
तर बघू शकतात तिचं जेवण आमच्या आधीपासून बसली होती, तर आत्ता जेवण झालं. तर तिला असं धाक पडतो नाही का की मला मम्मा, मी तिला पनिशमेंट करत असते नाही का, तू जेवण उशिरा केलं तर तुला तुझे भांडे घासावे लागतील. तर इथे तिने पटकन मला आणून दिलं. तर यानंतर आता माझं किचन सर्व क्लीन झालं आहे. तर त्यानंतर मी झाडू मारून घेणार आणि झाडू मारून झाल्यानंतर किट्टूचा जो काही स्टडी असतो स्कूलचा, असा दुपारी थोडासा राहिलेला असेल तर तो सर्व कंप्लीट करून तिला सकाळी स्कूल लवकर असते म्हणून मग तिला रात्री लवकर झोपवायचं असतं. तिला तसंही खूप लवकर झोपायचं नसतं, तर ती त्यासाठी बऱ्यापैकी छान असा हळू काहीतरी करणार, स्टडी करत असताना खूप टाईमपास करते. तर असंच तुमच्याही घरी माझ्या मते हेच रूटीन असणार. तर माझंही सेम तसंच रूटीन आहे. तर तुम्हाला आजचा जो काही व्लॉग आहे जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.